साताराच्या शाहूंच्या काळात मराठ्यांचं राज्य अफगाणिस्तानापर्यंत गेलं होतं हे आजच्या पिढीला चित्रपटातून कळते। छत्रपतींचा इतिहास चित्रपटातून समजतो हे दुर्दैव असल्याची खंत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे। गावभाग येथील विसावा मंडळाच्या वतीने 5 शिवोत्सवाचं आयोजन करण्यात आले। शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर येथील सहसंयोजक भगतराम छाबडा श्री छत्रपती शिवरायांचे व्यापक हिंदू संघटन या विषयावर व्याख्यान झाले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवेंद्रराजे भोसले होते। यावेळी ते बोलत होते। स्वागत अध्यक्ष आमदार सुधीर गाडगे होते, तर कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण उपस्थित होते। मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सातारच्या शाहूंच्या काळात मराठ्यांचं राज्य अफगाणिस्तानापर्यंत गेलं होतं हे आताच्या पिढीला चित्रपट आणि मालिकांमधून कळतं। छावा चित्रपट आल्यानंतर छत्रपतींचा इतिहास कळला असे अनेक जण म्हणतात। आपलाच इतिहास आपल्याला चित्रपटातून समजतो हे दुर्दैव आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अमित शहा लिहित आहे। शिवसृष्टी कार्यक्रमात ते म्हणाले होते की शिवाजी महाराज विलासी राजा नव्हते, त्यांनी राजस्थान गुजरातमध्ये हिंदू धर्माला मानणारे राजे होते, त्यांना कधी त्रास दिला नाही। धर्माच्या विरोधात जिथे गोष्टी होत होत्या त्या ठिकाणच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यांनी केले अशी आठवण शिवेंद्रराजे यांनी यावेळी सांगितली। कार्यक्रमावेळी शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते बॉम्बे ब्लड ग्रुपचे रक्तदाते तासगावचे विक्रम यादव आणि ध्यानचंद मधवान्नाच यांचा सत्कार करण्यात आला। प्रास्ताविकात सांगितलं ते थोडं दुःख वाटतं, म्हणजे आपल्याला पण की बऱ्याच वेळेला आपल्या मुलांना हे जे सांगितलं की आत्ताच्या छावा याच्यातनं काही गोष्टी कळाल्या, म्हणजे ही जरा दुर्दैवाची गोष्ट आहे की आपला इतिहास दुर्दैवानं छत्रपतींचा इतिहास या महाराष्ट्राला एवढा ज्यांनी दिला, आज आपली जी मुलं आहेत म्हणजे आज जी वाटतात त्यांना पिक्चर मधनं करतो हे जरा वाईट वाटतं। आता आपल्याला गंमत वाटतं ज्यावेळेला बाजीराव मस्तानी हा पिक्चर आला त्यावेळेला आपल्याला आठवते ते डायलॉगच्या ह्याचा आहे, म्हणजे मी साताराच्यामधलं मी सांगतोय, रणबीर कपूरचा एक डायलॉग आहे की मी सातारच्या शाहूंचा सेवक आहे। त्यावेळेला आमच्या साताऱ्यातल्या मुला मुलींना कळालं की सातारचे शाहू महाराज वेगळे होते आणि कोल्हापूरचे वेगळे होते। नाही तर आमच्या इथल्या आधी म्हणजे बऱ्याचशा वाटत की शाहू महाराज एकच होते, कोल्हापूरचे जे झाले, पण सातारचे शाहू म्हणजे संभाजी पुत्र शाहू जे होते हे त्यांनी सातारा राजधानी बसवली आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या म्हणजे काय म्हणतात राज्यकर्ते त्यांच्यामध्ये मराठ्यांचं साम्राज्य किंवा स्वराज्य हे अटकेपार गेलं। म्हणजे शाहूंच्या काळात खऱ्या अर्थानं अटक म्हणजे अफगाणिस्तान पर्यंत जे मराठी गेले हे शाहू महाराजांच्या काळामध्ये, सातारच्या शाहू महाराजांच्या काळामध्ये गेले। त्यावेळेला त्यांनी म्हणजे स्वतः त्यांनी काही फार लढाई केल्या नाही, कारण औरंगजेबानं त्यांना कैदेमध्ये त्यांच्याकडे ठेवल्यामुळं फार काही लढायचं वगैरे, पण एक ज्याला आपण स्टेट्समन म्हणतो की कुणाला कुठं कधी पाठवायचं आणि कसं नियोजन करायचं किंवा आपल्याबरोबर असणारी लोक ही योग्य ठिकाणी कशी करायची हे शाहू महाराजांनी अतिशय योग्य पद्धतीने केलं। आणि पेशव्यांची पण नेमणूक ही त्यावेळेला शाहू महाराजांनी केली, म्हणजे बाजीरावची किंवा जी काय नेमणूक ही त्यावेळेला शाहू महाराजांनीच केली। त्यामुळं हे सांगण्याचं एक आहे की आपल्या पिढीला ह्या गोष्टी टीव्हीवरनं पिक्चरमधनं ह्याच्यातनं कळतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आज आपल्याला बाकीचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा जे काही ठळक त्यांचे पण असे अनेक किस्से आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत त्या आज सुद्धा आपल्या आत्ताची जी पिढी आहे त्यांना माहीत नाही किंवा त्यांना अजून त्याचा अभ्यास नाही। मी पुण्याला जी शिवसृष्टी तिथे उभी केली आहे त्यावेळेला त्याच्या पहिल्या ह्याच्यामध्ये अमित शहा साहेब त्याचं अनावरणासाठी उद्घाटनासाठी आले होते आणि